आज मंगळवार 19 मार्च. सगळ्यांना शुभेच्छा. आता आपण 14वा अध्याय शिकतो आहोत आणि 14व्यातला काल सत्वगुणाचा जे सत्वगुण कसा आहे ते पाहिलेलं होतं की अत्यंत स्वच्छ, अत्यंत निर्मळ असा हा सत्वगुण असतो आणि प्रकाशमय असतो, म्हणजेच ज्ञानाने युक्त असतो, प्रकाश करणारा असतो. शिवाय विकाररहित, आमयरहित असतो. कुठलेही आमय म्हणजे रोग विकार काही होत नाही. आणि सुखसंगेनं आणि ज्ञानसंगेनं बदनाती हा एक वेगळा टप्पा थोडा आपण समजावून घ्यायला पाहिजे. स्वच्छ, सुंदर, प्रकाशमय इथपर्यंत सत्वाचा निर्मल गुण झाला. आणि पुढचा जो आहे सुखानं आणि ज्ञानाच्या संगतीनं किंवा आसक्तीनं किंवा त्यांच्या संबंधामुळं तो माणसाला बद्ध करून टाकतो. म्हणून आपल्याला या अध्यायात गुणातीत व्हायचे. सत्वगुण हा गुणातीत होण्याच्या जवळचा गुण आहे. पण काही वेळेला असं होतं की जसं आता बघा, आताच एक कथा वाचत होते, नंतर सांगते, की खूप काही आपल्याला मिळालं तर मनुष्य अजून चढतच जातो, त्याची तृषा वाढतच जाते. ज्ञान मिळालं की ज्ञानाने तो तिथेच तृप्त होतो, पण त्याच्यामध्ये अभिमान यायला लागतो आणि म्हणून तो त्याला बद्ध करतो. नाहीतर सत्वगुण हा मुळातच सगळं चांगलं आहे त्याच्या ठिकाणी, पण तो सुद्धा माणसाला कसा जखडतो तर सुखामुळं आणि ज्ञानामुळं. असं काल खूप छान सांगितलेलं आहे. ज्ञानदेवही त्याच्यावर बरीचशी काही ते सांगतात, उदाहरणं सांगतात. आता आपल्याला रजोगुणाचं पाहायचं आहे. आधी प्रार्थना बघूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. सहज त्या आळंदीला गेलो होतो, तिथे 2 छान पुस्तकं खरेदी केली, छोटीशी. एक भजन गंगा म्हणून आहे आणि दुसरं आहे हनुमानाचं श्री हनुमान म्हणून, पूर्णादर्श श्री हनुमान. सहज उघडलं आत्ता आपल्याशी बोलता बोलता आणि मला ते तुकडोजी महाराजांचे एक गीत म्हणा किंवा प्रार्थना समोर दिसतीये. सहज म्हणते ती, कारण आपल्याला रोज तेच तेच ऐकूनही जरा कंटाळा येतो. सबके लिए खुला है मंदिर है हमारा, सबके लिए खुला है मंदिर है ये हमारा. मतभेद को भुलाला, मतभेद को भुलाता मंदिर है हमारा. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर है हमारा. संतों की उच्च वाणी, सब जन है भाई भाई, सब देवता समाता मंदिर है हमारा.
मतभेद होने पर भी मन भेद हो न पाए, हर एकता का हामी मंदिर है ये हमारा। मानव का धर्म क्या है, मिलती है राह जिसमें, चाहता भला सभी का मंदिर है हमारा। आओ सभी मिलेंगे, बैठेंगे प्रार्थना में, टुकड़ा कहे अमर है मंदिर ये हमारा, मंदिर है हमारा, मंदिर है ये हमारा। छोट्या छोट्या गीतातून अभंगातून आपल्याला सगळ्या संतांनी सुद्धा हाच संदेश दिलेला आहे की सगळेजण आपण एक आहोत। आणि सत्वगुण तेच सांगत असतो की सगळेजण एक आहेत, सगळ्यांवर प्रेम करायचे। आता आपल्याला रजोरागात्मकम पाहायचं आहे। पुढचा श्लोक जो आहे तो रजोगुणाचा आहे। आणि या जगामध्ये 80-90% लोक किंवा 80% तरी रजोगुणांनीच व्यापलेले असतात। ते वर्णन ऐकलं की आपल्या लक्षात येईल की आपण कोणत्या गुणाचे आहोत, आपल्यामध्ये किती गुण आहे बघा। तर रजोगुणामुळं तर जीवात्म्याला अधिक बंधन होतं, सत्वगुणामुळं थोडंसं येतं। सुख आणि ज्ञानाचा जर अहंकार चढला तर, नाही तर मग सत्वगुण माणसाला बंधनमुक्तच ठेवत असतो। रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम्, तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्। रजो म्हणजे रजहा, विसर्गाचा ओ होतो की नाही, म्हणून तो रजो झालेला आहे। रागात्मकम विद्धि, हा रजोगुण कसा आहे, रागात्मक आहे। राग म्हणजे आपण मराठीत जो मला राग आला म्हणतो तो नाही बरं का। राग म्हणजे आसक्ती, रागरूप आहे, अत्यंत सगळ्याची ओढ आहे त्याला, आसक्ती आहे। म्हणून जेव्हा लोक म्हणतात ना मला फार राग आला, तर राग आला, तुमचा राग आला, म्हणलं वा वा। राग म्हणजे प्रेम, आसक्ती वाटणं म्हणजे राग, अर्थ घेऊया आपण। तसा आता हा रजोगुण हा रागात्मक आहे। आणि तो काय करतो, तृष्णा संग समुद्भवम, तृष्णा आपली कामना, तृष्णाचा शब्दशः अर्थ तहान आहे। पण बघा एकदा पाणी प्यायलं तरी तहान भागते का हो, नाही, पुन्हा तासाभरांनी, पुन्हा अर्धा तासांनी। हल्ली तर ते आपल्याला एक्सरसाइज हे करतात त्याच्यात सारखे मेसेज येत असतात की तुमचा एक्सरसाइज पुरा झाला आहे, पण तुम्ही थोडं थोडं सारखं पाणी पिता। तशी ही तहान असते सतत वाढणारी। आणि संग म्हणजे पुन्हा आसक्तीच। तर आसक्ती आणि कामना यांनी उत्पन्न झालेला तृष्णा संग समुद्भवम, या दोन्हीतून उत्पन्न झालेला हा रजोगुण आहे बरं का। आणि विद्धी म्हणजे समज, जाण। अरे अर्जुना, कौंतेय म्हटलेले, अरे अर्जुना, हा राग रूप रजोगुण कामना आणि आसक्ती या दोहोंपासून उत्पन्न झालेला आहे असं समज। आणि पुढच्या ओळीत सांगितलंय तत् निबध्नाति, तत् म्हणजे तो काय करतो, निबध्नाति, बद्ध करतो, बंधनात टाकतो। कुणाला, देहिनम, देहीन म्हणजे जीवात्मा, तो या जीवात्म्याला बंधनात टाकतो। कसा, कर्मसंगेन, कर्माच्या आणि त्याच्या फळाच्या संगामुळं। त्याची पण आसक्ती असते आपल्याला। नुसतं कर्म करायला वाटलं असतं ना आनंद तर छान होता, पण का कर्म करावं असं वाटतं, हां मी हे केलं तर मला हे फळ मिळणार आहे, मला उन्नती मिळणार, पदोन्नती मिळणार, मला पैसा मिळणार, मला पुढची ग्रेड मिळणार, मला घर मिळणार, एकावर एक फ्री मिळणार। ही सगळी जी आहे ना ही आसक्ती आहे। आणि त्या म्हणून मनुष्य कर्माच्या संगतीमुळं तो बद्ध होतो। सतत आसक्ती, सतत काहीतरी मिळायला पाहिजे आणि त्या फळांच्या संबंधानं तो बांधला जातो। निबध्नंती,
निबध्नाती निबध्नाती धनंजय, आपलं कौंतेय. अरे तो असा बंधनात टाकतो. कळतही नाही आपण कसे गुंतत जातो. रस्त्याने जाताना एखादाच म्हणतो, एक्सक्यूज मी प्लीज, मे आय हेल्प यू. अरे तो मदत करू का विचारतोय, काही कारण नाही आहे, तरी आपण लगेच गुंतत जातो. हो काय बरं, काय करू शकता मदत? नाही, तुमच्याजवळ ओझा आहे, जरा मी घेऊन जाऊ लागतो. काहीही मदत करू शकतो, पण आपण हळू. आता परवाच याच्यामध्ये वाचलं बघा, पोलिसांच्या तर्फे आलेला मेसेज आहे, तुम्हीच कुणीतरी पाठवलेला असेल, माहिती असेल तुम्हाला, की ट्रेनमध्ये एक बाई आली, बसली एका मुलीजवळ. मुली अगदी तरुण, छान देखणी होती, आणि बराच वेळ प्रवास झाल्यानंतर तिनं तिला एक चॉकलेट किंवा गोळी असं काहीतरी दिलं. आता कसं आहे, मुलगीचं आहे, बाईचं आहे, आपण फार त्याला नकार म्हणत नाही ना, लहान मुलांना सांगतो कोणाच काही खाऊ नये. त्या मुलीनं बिचारीनं खाल्लं तशी ती गुंगीत पडली आणि आडवी झाली. त्या बाईनं काय करावं, तिला घेतलं, दाराशी आली, गार्डला सांगितलं की मला उतरायचं आहे, तिला दवाखान्यात नेण्याची गरज आहे, आणि ती तिला घेऊन जाते. खाली उतरल्या 5-6 लोक येतात, त्या बाईला 20,000 देतात, ती निघून जाते. या मुलीला उचलतात. आता तिला विकायचं असतं किंवा तिला जे काय करायचं, तर तिनं तिरस्कार केला किंवा नकार दिला, फटकारे मारले, ऐकलं नाही. शेवटी तिला पुन्हा त्यांनी तसं कुकर्माला लावण्यापेक्षा तिचे अवयव काढून विकले, रजो रागात्मक, आणि त्याच्यातनं लाखांनी किंवा काय कोट्यांनी पैसे मिळाले असतील. आईवडिलांनी हाय 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 केली, तिचा शोध घेतला, काहीही हाती लागलं. आणि मग अशानं तर वेगळी बंधनं पडणारच आहे, पण चांगल्या माणसाला सुद्धा बंधनात टाकणारा हा रजोगुण आहे. सहज मला हे बोलता एकदम आठवलं. दुसरी एक गोष्ट आहे, आपण आधी समाजश्लोकी बघूया, मग गोष्टी बघूया, कारण बोलत राहिलं की इतकं आठवत राहतं आणि एक असं वाटत राहतं की किती माणूस या रजोगुणाच्या मागे लागतो. आसक्ती त्याच्यामध्ये कशी निर्माण होत राहते, मी केलं असं वाटत राहतं. रजते वासना रूप, तृष्णा आसक्ती वाढवी, आत्म्यास कर्म संगाने, टाकीते जखडून ते. तुकाराम महाराज म्हणतात, विषय प्रीती तो चिरज, धरी काज कामाचे, तृष्णा संग समुद्भवे मग, भवाचे मनेच्छा, करवुनी बाधे याला, कष्टी केला जीवात्मा, कर्मे विषय साधने, तुका मने विटला. मनातून तुका विटला, कारण या रजोगुणाच्या मागं लागलं तर सगळं आपलं नुकसान आहे हे तुकाला समजलेलं. वामन पंडित म्हणतात, रजते विषय प्रीती, तृष्णा संगात उद्भव, बांधे याला करमुनी कर्मे, विषय साधने. ज्ञानदेव म्हणतात, बघूया ज्ञानदेवांच्या येऊया. हे रज याची कारणे, जीवा ते रंजवू जाणे, म्हणजे रंजन करतो तो. हे अभिलाखाचे तरुणे, सदाची गा, हे जीवी मोटके रिगे, आणि कामाच्या मदी लागे, मग वार या वळगे, चिंतेची या. मग माणूस 2ऱ्या अध्यायात 3ऱ्या अध्यायात आपण पाहिलेलं आहे, काम क्रोध मोह सगळं एकात गुंतत जातो. तैसी तृष्णा वाढीनलिया, मेरू ही हाता आलिया, तरी म्हणे एखादिया दारुणा वळघो, ऐसा देही देहा वेगळा, ले तृष्णेची या साखळा, खटाटोपू वाहे गळा व्यापाराचा. एक माणूस गुंतत जातो, तो व्यापार त्याचा वाढतच राहतो. गोखले म्हणतात, प्रीती रूप रजो जाण, तृष्णा संगे विनिर्मित, कौंतेया कर्म संगाने,
चिदंशा तोच बांधतो. हा जो चिदंश आहे, चैतन्याचा अंश आपल्या देहामध्ये जो आहे, त्याला तो बांधून टाकतो. रजते विषय प्रीती तृष्णा आसक्ती कारण. सेनापती बापट म्हणतायत की तृष्णेच्या आणि आसक्तीचं हा कारण आहे. कर्म आसक्तीने बांधी ते देही देहिला इथे. किंवा नंदापुरे म्हणतात रागात्मक हा रजो गुण पार्था तृष्णा संगोद्भव जाण. कर्मफळांच्या आसक्तीने आत्मा ठेवी बांधून. कर्मफळाची अपेक्षा लागते, आसक्ती लागते. चला मी एवढा डोंगर खणलाय, आता मला मोठं फळ मिळणार, तर खाली काहीतरी खाण निर्माण होणार, सोनं चांदी हार काय वाटेल ते सगळं मिळेल, अशी माणसाला आशा वाढत जाते. रागात्मक हा रजोगुण पार्था तृष्णा संगोद्भव जाण. कर्मफळांच्या आसक्तीने आत्मा ठेवी बांधून. नंदापुरेंनी म्हटलं होते हे. आता हरिपंडित म्हणतात रजोगुणाला विषयीच आस्था तृष्णा तयाचीच मिरासी पार्था. विश्रांती येवोची नैहे जीवाशी हो जीव पावे मला बद्धतेशी. त्याला विश्रांतीच नाही हो. मी पाहिलं आता रोज बघतो सगळे आपल्या जगातले, आपल्या समोरचे, आसपासचे, नात्यातले माणूस पळतोय 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 पळतोय. त्याची तृष्णा भागतच वाढतच जाते. जसं अग्नीमध्ये, यज्ञामध्ये आहुती दिली जाते की सूर्याय नमः इदम नमः. सगळ्यांना एक एक अग्नये स्वाहा इदम नमः असं सगळं करत करत जेवढ्या आहुती द्याल तेवढा तो यज्ञ प्रज्वलितच होत राहतो. तसाच हा आपला तृष्णेचा किंवा ह्या ज्या अपेक्षांचा, कर्मफळांचा हा वाढतच जातो अग्नी, आणि त्याच्यामध्ये कितीही आहुती दिली तरी समाधान होत नाही. एक शेटजी आहे बघा, आज तर तेवढ्या एकाच ह्याच्यावर आपल्याला वेळ पुरेल एवढा या रजोगुणाचं वैशिष्ट्य आहे. किती उदाहरणं देता येतात, पण एकदम सहज आठवले आणि वाचलेलं माहिती आहे म्हणून, की एक शेटजी असतो आणि त्याला कोणीतरी सांगतं की तुम्ही काय करा, दान करा. दान केलं ना तर तुमचं सगळं छान होईल. तुम्ही या जगात सगळ्यात काय म्हणतात ना, कीर्ती प्राप्त होईल, हे होईल ते होईल. आणि तसे ते शेटजी अन्नदानाचं निर्णय घेतात. काशीला जातात. आपल्याला माहिती आहे काशीशी जावे नित्य वदावे, आणि काशीला जर अन्नदान केलं तर ते अधिक चांगलं, म्हणून त्यांनी काशीला पुण्य मिळवण्यासाठी अन्नछत्र उघडलं. आता बघा तिथं रोज येतात, इतके भाविक येतात, यात्रिक येतात, आणि मग सगळ्यांना अन्नछत्र. मग त्यांनी जेवढे घाट असतील, जेवढे वेगवेगळे भाग असतील, तिथं सगळीकडे अन्नछत्र उघडली. आणि तेवढी आपली काय म्हणूया म्हणजे साहित्य पण आणि कार्यकर्ते पण, स्वयंपाकी पण, पाण्याची व्यवस्था सगळं सगळं केलं, व्यवस्थित केलं. आणि इतकं छान चाललेलं होतं की त्याला अगदी, आणि स्वतः जातीनं तो स्वतः शेटजी जाऊन बघायचा प्रत्येक ठिकाणी नीट वाढलं जाते ना, नीट केलं जाते ना. खूप लोक तृप्तीचा ढेकर देऊन अगदी त्याला आशीर्वाद द्यायचे की तुमचं भलं होऊ देत, असं होऊ देत, तसं होऊ देत. असं करत करत तो एका साधूजवळ येतो. फिरत फिरत असताना कुठेतरी लांब त्याला एक साधू बसलेला दिसतो, नामस्मरण करत असतो. आणि तो त्याला क्षणभर म्हणतो की साधू महाराज नमस्कार, मी असं असं अन्नछत्र उघडलेलं आहे, तर आपण तिथे येता का? तर साधू म्हणतो नको बाबा, मला ना इथेच मी बरा आहे, मला काही तू देऊ नकोस. तेवढ्यात त्या ठिकाणी एक बाई येते, अगदी भुकेनं खंगलेली. तिच्याजवळ 6 मुलं असतात, व्याकुळ झालेली, अगदी अगदी म्हणजे भुकेनं त्याला म्हणतात ना कासावी सोनं, आणि त्यांना किती दिवसात अन्न मिळालेलं नसतं. तर ती म्हणते शेठजी मला देता का हो जेवायला?
माझ्या या मुलांचं पण पोट भरलं तर बरं होईल. तर तो म्हणतो काय सगळीकडे आम्ही सुरू केलेले अन्नछत्र, कुठेही जा आणि तुम्ही जेवा. तर ती म्हणती पण एवढी माझी 6 मुलांचीच भूक नाही आहे, माझी खूप मोठी भूक आहे. तर त्याला असं वाटतं 10 माणसांचं खातील, 20 माणसांचं खातील. तर तो साधूमध्येच मिश्किलपणे हसतो आणि म्हणतो, शेठजी तुम्ही त्या बाईच्या नादी लागू नका, ही साधी स्त्री नाही आहे. ती म्हणे आशा आहे आशा, आणि तुम्ही तिची पूर्तता करू शकणार नाही. शेठजीला कमीपणा वाटतो, साधूकडं तू दुर्लक्ष करतो. तर ती म्हणते मला आता जाण्याची सुद्धा कुठं ताकद नाही, मला इथल्या इथे मिळालं तर बरं, पण मी म्हणजे माझी तृप्ती झाल्याशिवाय तुमची त्यातनं सुटका होणार नाही. तुम्ही मला देतच राहा, मी खातच राहणार आहे. साधूला असं वाटतं खाऊन खाऊन किती खातील. ठीक आहे म्हणतो, इथे आणून जा 10 माणसांचं अन्न आणा. ती म्हणते 10 माणसांचं पुरणार नाही, मला 100 लोकांचंही पुरणार नाही. 100 लोकांचं आणलं, त्याच्यापेक्षा 100चं आणलं. आणतच राहिले 1000, 500, 1000 इतकं आणलं तरी त्या बाईची तृप्ती होईल. शेवटी शेठजीच्या लक्षात आलं. तो म्हणतो आता इथंच आणत आहे सगळे बटारखानाने आणि इथंच तिला करून घालत राहा. आता ही अतिशयोक्ती वाटते आपल्याला. सगळ्या काशीतल्या सगळ्या दुकानातलं सगळं माल आणला, सगळं घातलं, तरीही तिचं पोट भरेल. शेजारपारच्या बाजारच्या गावातनं आणलं माल, तरीही तिचं पोट भरेल. अजून लांबून आणलं तरीही तिचं पोट भरेल. शेवटी अशी वेळ आली की लोकांनी किमती वाढवल्या, वस्तूंच्या किमती वाढवल्या, तेवढ्याही त्यांनी आणल्या. पण नंतर लोक म्हणले आता आमच्या इथला मालच संपला, आता आम्ही काय करणार. तरी ती बाई म्हणते माझी तृप्ती झालेलीच नाही, मला अजून तू देतच राहा म्हणून. तेव्हा साधू डोळे उघडून सांगतो आणि हा त्याला विचारतो की साधू महाराज आता मला सांगा काय करू मी, सगळं दिलं तरी हिचं समाधानच नाही आहे. साधू म्हणला आता एक काम कर, आत्ता तरी थांबलायस तू, आत्ता तरी तुला थांबावंसं वाटलं. आता म्हणतो हे माझं कमंडलू घे, कमंडलूतलं पाणी तू तिच्या अंगावर शिंपड आणि त्यांना दे, ते प्यायला दे, म्हणजे मग ते तृप्त होतील. आणि आश्चर्य असं झालं की कमंडलू यांनी हातात घेतला, ते सगळं पाणी त्यांना दिलं, प्यायला दिलं, त्याचं जल म्हणून दिलं. आणि त्या बाईंनी आणि त्या मुलांनी तृप्त ढेकर देऊन ती शांत झालेली आहे. तर साधू म्हणतो तू बरा लवकर जागा झालास, नाहीतर तिनं तुझ्या जीवाशी खेळ केला असता, तुला तिनं स्वाहा केलं असतं. म्हणजे इतका हा रजोगुण इतका माणसाला आसक्तीत टाकतो आणि बंधनात टाकतो. कदाचित ही अतिशयोक्ती वाटेल, पण अशी वस्तुस्थिती घडते बघा. माणूस हे मिळव ते मिळव आणि त्याची तृप्तीच होत नाही. असंच एकनाथांचे उदाहरण मी दिलेलं होतं मागं, की एक कुष्ठरोगी असतो आणि त्या कुष्ठरोग्याचं समाधानच होत नाही. समाधान होत नाही म्हणजे त्याचा रोग जातच नाही. किती उपाय केले तरी त्याचा तो कुष्ठरोग कमी होत नाही. त्यांनी शंकराची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर शंकर प्रसन्न झालेला आहे आणि म्हणतो काय वत्सा तुला काय हवे ते माग. म्हणे हा माझा कुष्ठरोग कमी होत नाही आहे, भगवंत तुम्ही माझ्यावर काहीतरी उपाय करा. म्हणे अरे तर माझे पण उपाय खुंटलेले आहेत, तुझ्याजवळ एकच उपाय आहे, तू जा आणि एकनाथ महाराजांच्या जवळ जा, पैठणला जा आणि तिथे तू त्यांचं जे सुकृत आहे, साठलेलं पुण्य आहे ते माग, म्हणजे कदाचित तुझा हा रोग बरा होईल. तर ह्याला असं वाटतं की एवढे महाराज स्वतः देव प्रसन्न झाला आहे, त्याच्याच्यानं काही होणे, ते पैठणचे साधू संत काय करणार आहेत. पण ठीक आहे, माणूस आपल्या आशेसाठी, आपल्याला दुःखातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून तो जातो. आणि तिथे गेल्यानंतर एकनाथांकडे बघतो. तर एकनाथ म्हणतात काय रे, काय पाहिजे, माझ्याकडनं काय अपेक्षित आहे, मित्र असा हा निसंग आहे, माझ्याकडं काही नाही म्हणे. मला ना
माझा हे कुष्ठरोग जाण्यासाठी तुमचं जे काही आत्तापर्यंत मिळवलेलं सुकृत आहे, पुण्य आहे, ते मला द्या, तर माझा हा कुष्ठरोग लगेच कमी होईल. त्यास एकनाथांनी त्यांच्याजवळ असंच कमंडलू असतो, त्यातलं असं जल आपल्या हातावरनं सोडलं आणि ते सगळं सुकृत त्यांनी त्याला देऊन टाकलं. क्षणात त्याचा कुष्ठरोग बरा झाला. अशी आपल्याला खूप लोक उदाहरण सांगतात, बघायला मिळतात. तर हा रजोगुण किती आसक्तीमुळे एक एक सगळं होतात. म्हणून निरामय सत्व कसं सांगितलेलं आहे, अनामय, त्याच्यामुळं कुठलेही रोग होत नाहीत, कुठलेही विकार होत नाहीत. मग आता आपल्याला जर असं अनामय व्हायचं असेल तर रजोगुणाची वाटचाल आपण सत्वगुणाकडे केली पाहिजे आणि सत्वगुणाची वाटचाल त्रिगुणातीत होण्याकडे केली पाहिजे. कुठंतरी थोडंसं काही पुण्य मिळालं, कुठं काही ज्ञान मिळालं, कुठं काही सुख मिळालं की त्यातच गुंतून नाही पडायला पाहिजे. ते गुंतणं म्हणजे रजोगुण आहे. आणि तमोगुण आता आपल्याला पाहायचं आहे. तमोगुण काय करतो बघूया. तम तर आपल्याला माहिती आहे निकृष्टच आहे. म्हणजे दुसऱ्या गुणांना दाबून एखादा गुण वाढतो. पुढं पुन्हा रजोगुणाचं अजून पुढच्या 10व्या श्लोकात सांगणार आहे, ते नंतर बघूया. आधी तमोगुणाचं पाहूया. तमोगुणामुळं तर जीवात्म्याला पूर्ण बंधनच आहे. कसं होतं बघा. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनम सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. यांनी तर सगळं आपल्याला माहिती आहे. काय काय तो आपल्याला कशा कशात बंधनात पाडतो. आता संधी पहा. तमहा तू अज्ञानजं विद्धि. तमहा तू म्हणजे परंतु तम कसा आहे, अज्ञानजम, अज्ञानातून निर्माण होणार आहे, अज्ञानातून निर्माण झालेला आहे. विद्धी म्हणजे समज. आणि तो काय करतो, मोहनम सर्व देहिनाम. देही म्हणजे देहाभिमानी जे पुरुष आहेत, देह धारण करणारे जे एवढे सगळे आहेत, त्या देहिनाम म्हणजे देहाभिमानी लोकांना मोहनम हा मोहित करणारा आहे. आणि पुढं तर केवढी यादी सांगितली बघा. एकच मोठा संधी समास आहे. प्रमाद आलस्य निद्राभिही तत् निबध्नाति भारत. भारत हा शब्द वेगळा आहे. प्रमाद म्हणजे आपल्या हातून होणाऱ्या निरनिराळ्या चुका, म्हणजे इंद्रियांच्या आणि अंतःकरणाच्या ज्या अर्थशून्य क्रिया असतात. सारखं काहीतरी खावं वाटतंय, प्यावं वाटतंय, बघावं वाटतंय, हे सगळ्या ज्या आहेत त्याला प्रमाद म्हटलेलं आहे. आणि आलस्य म्हणजे आळस. आणि निद्रा, आणि त्याच्यातून निद्रा निर्माण होते. आळस येतो म्हणजे कर्तव्य कर्माकडं दुर्लक्ष करावं वाटतं, निरुद्योगी नुसतं पडून राहावंसं वाटतं. हा सगळा तमोगुणाचा प्रभाव आहे. आणि यांच्याद्वारा तो काय करतो, निबध्नाती, बद्ध करतो. शंकराचार्यांचं मगाचंही राहिलंय वाचायचं, ठीक आहे वाचूया. म्हणजे हे अर्जुना, हा तमोगुण सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा, अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असं समज. आणि तो जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि झोप यांनी बांधून टाकतो. गुंगवी सर्वांस अज्ञानची विरूढले. सगळं अज्ञान वाढतं. झोप, आळस, दुर्लक्ष यांनी घेरून बांधिले. झोपेनं, आळसानी आणि दुर्लक्ष करत राहतो माणूस. स्वतःच्या कर्तव्याकडं पूर्ण पाठ फिरवतो आणि त्यांनी सगळ्यांनी त्याला घेरून टाकलेलं असतं. काशीनाथ
स्वामी म्हणतात, तमोगुण अज्ञान गर्भी उदेला, तमोगुण अज्ञान गर्भी उदेला, उदेला म्हणजे उदयाला आला, जीवा लागी हा मोहनास्त्रेची झाला, जीवा लागी हा मोहनास्त्रेची झाला. मोहनास्त्र युद्धामध्ये टाकायचे बघा, सगळे असे गर्भगळीत मोहित होऊन पडायचे. त्यांना त्यांची आता मगाशी सांगितलं जसं त्या बाईनं जसं त्या मुलीला गोळी दिली आणि ती गुंगीत गेली, गुंगी आली तिला, ते मोहनास्त्र या तमोगुणामुळं जास्त येतं. जगी भारता बांधितो हा विनोदे, तनु माझी आलस्य निद्रा प्रमादे, जगी भारता बांधितो हा विनोदे. आता केरळमधले आठल्ले म्हणतात, अज्ञानजन्य समजे तम सर्व देही, अज्ञानजन्य समजे तम सर्व तेही, पाहुनी मोह भुलवीत समस्त देही, पाहुनी मोह भुलवीत समस्त देही, निद्रा प्रमाद घडवुनी सदा विलोकी, निद्रा प्रमाद घडवुनी सदा विलोकी, की आळसे करुनिया करीबद्ध लोकी, की आळसे करुनिया करीबद्ध लोकी. थत्ते म्हणतात, तमाचा असे जन्म अज्ञान योगे, तमाचा असे जन्म अज्ञान योगे, सदाचा घालितो मोह जीवास देणे, सदा चालितो मोह जीवास वेगे, निजेले निजेने प्रमादे तसे आळसाने, निजेने झोपेने न म्हणता निजेने म्हणले, करीबद्ध आत्म्यास तो निश्चयाने, आणि तो आत्म्याला निश्चयानं बद्ध करून टाकतो. जन्म अज्ञानापासून तमासी, देशपांडे म्हणतात, जन्म अज्ञानापासून तमासी, भूल पाडी जो अवघी या जगासी, सगळ्या जगाला भूल पाडतो. बांधी सर्वातोपहा प्रमादाने, निज धुंदीने आणि आळसाने, निज धुंदीने आणि आळसाने. सगळं आळस धुंद हे सगळं याच्यामुळं निर्माण होत असतं असं सांगितलेलं आहे. आता हा तमोगुणी म्हणला की देहाला कष्ट पडतात, आळस येतो, निद्रा येते, सगळं जरी झालं तरी सगळ्यात हा तमोगुण म्हणजे सर्व त्याला आपण निकृष्ट दर्जाचा असा आहे. त्यामुळं मनुष्य आळशी होतो, झोपाळू होतो, बेसावध वागणारा होतो, आपल्या कामामध्ये चुका प्रमाद करत राहतो आणि बुद्धीचं, विवेकाचं, शहाणपणाचं सगळं त्या सगळ्याकडं दुर्लक्ष करत असतो. म्हणजे कर्म करण्यास तो प्रारंभ करेल पण कर्माबद्दल काळजी घेणार नाही. म्हणून बघा काही लोक सगळ्या अशा आपल्या नोकरांना सांगत असतात, ते लक्ष दे हं, तिथं अमुक अमुक केलेलं आहे. पण हा जो तमोगुणी असेल तर तो म्हणतो काय व्हायचं ते होईल, मी कशाला लक्ष देऊ. तर त्याचा असा हा स्वभाव होत असतो. आणि म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात बघा, अविवेक महामंत्र जे मौढ्याचे पात्र, मौढ्य आणि मद्य हे असो मोहनास्त्र जीवांसी जे, पार्था ते गातम रचून येसे वर्म, चोखुरी देहात्म मानिया ते, सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य, मौढ्य म्हणजे मुडतपण, माल्हाती दार्ढ्य आलस्याचे, अंगे अंग मोडामोडी कार्य जाती अनावडी, नुसती परवडी जांभयांची, पडलीये धोंडी नेणे का निमुरडी, तयाची परी मुरकुंडी उकलू नेणे, ब्रह्मायू होई जे मानिजे लियाची असी जे, हे वाचुनी दुजे व्यसन नाही, एवं निद्रालस्य प्रमादी तमय्या त्रिबंधी, बांधे निरुपाधी चोखटाते. म्हणजे हे केवळ सगळ्या जीवांना टाकलेलं मोहनास्त्र आहे, मूर्खत्वरूपी दारूचा तो पेला आहे. आणि त्यांनी म्हटलं होतं मौढ्या मद्याचे पात्र, असा हा तमोगुण आहे.
तमस्त्वज्ञानजं विद्धि एवढं लक्षात ठेवूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.